हॅलो फ्रेंड्स, मी प्रभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला 6 महिन्याच्या मुलाचे नेहरू शर्ट कसं शिवायचं ते दाखवणार आहे. आता मी इथं कपडा घेतलेला आहे आणि त्या कपड्याला 4 फोल्ड केले आहे. आता आपल्याला यावर घडीचं माप घ्यायचं आहे. पूर्ण घडी ही आपली 7.5 इंचाची आहे आणि उंची ही मी 13 इंचाची घेतलेली आहे. तुम्ही उंची 14 पर्यंतही वाढवू शकता. आता आपल्याला इथं सरळ कापड कट करून घ्यायचे. खालीवरी असेल तर ते सरळमध्ये येतं. बाजू माझ्याकडे घेतलेली आहे आणि ओपन बाजू मी दुसऱ्या साईडने टाकलेली आहे. आता आपल्याला इथं शोल्डरचं माप घ्यायचं आहे. लहान बाळ असल्यामुळे मी 4.5ची शोल्डर घेतलेली आहे आणि 4.5चाच मोंडा घेतलेला आहे. थोड्या अंतरावर 4.5ची खूण करून घेऊन त्यावर आपल्याला मोंड्याचं माप टाकायचं आहे. मोंडा मी 4.5चा घेतलेला आहे. या पद्धतीने आखून घ्यायचं. आता मोंड्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला. इथं आपल्याला अर्धा इंच शोल्डर डाऊन करायची आहे. मोंड्याच्या बाजूने मी डाऊन केलेला आहे आणि इथं आपल्याला मोंड्याचा आकार द्यायचा आहे. तर आपण इथं 1 इंच 1.5 इंचापर्यंत हा आकार देऊ शकता. मी तसा 1.5 इंचावरच घेतलेला आहे, कारण बाळाला तिथं काकेमध्ये तंग होणार नाही याची काळजी घ्या. आणि समोरचा मोंड्याचा आकार आपल्याला अर्धा इंचावर द्यायचा आहे. आता मोंड्यापासून खाली 6 इंच आणि 3 इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा. 3 इंचाच्या पॉईंटवर कमरेचं माप टाकायचं आहे आणि 6 इंचाच्या पॉईंटवर आपल्याला हिपचं माप टाकायचं आहे. तुमच्या बाळाची जितकी हिप असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकून घ्या. आणि या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आणि सरळमध्ये कट करून घ्यायचं. इथं आपल्याला गळा टाकायचा आहे. गळा मी 2 इंचाचा घेतलेला आहे. गळ्याच्या साईडने आपल्याला 2 इंच टाकायचे आणि गळ्याची उंची ही आपल्याला 2.5 इंचापर्यंत घ्यायची आहे. कॉलर नेक आहे त्यामुळे मी 2.5 इंच घेतलेला आहे. असा बॉक्स करून घ्यायचा आणि त्याला गोलाकार किंवा ही शेप द्यायचा. आता आपल्याला खाली 4-4.5 इंचापर्यंत ओपन ठेवायचं आहे. इथं आपण बटन लावायचे आणि पाठीमागल्या गळ्याचा आकार हा अर्ध्या इंचावर द्यायचा आहे. आता पूर्ण माप आपल्याला कट करून घ्यायचं आहे. पाठीमागला गळा कट करून घ्यायचा. त्याचबरोबर आपल्याला पाठीमागल्या मोंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे, कारण आता आपल्याला इथं दोन्ही बाजू आपल्याला निघणार आहेत, समोरची आणि पाठीमागली. त्यामुळे पाठीमागल्याच मोंड्याचा आकार आपल्याला कट करायचा आहे. इथं अर्धा इंच डाऊन शोल्डर, जसं आपण आखलं होतं त्या पद्धतीने ते कट करून घ्यायचं. आता खालचा भाग आपल्याला बाजूला काढायचा आहे. वरच्या भागाला आपल्याला समोरच्या गळ्याचा आकार आणि समोरच्या मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे बटनसाठी आपण 4.5 इंचावर कट केलं होतं, तिथपर्यंत ओपन करायचे. या पद्धतीने आपली कटिंग पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला स्लीवचं माप काढून घ्यायचं आहे. हा कापड आहे, याला 4 फोल्ड करायचा. तुम्हाला जितकी स्लीव उंचीला ठेवायची त्या पद्धतीने ठेवा. आपण 8-9 इंचाची उंची ठेवली तरी चालते. मी इथं उंचीला 9.5 इंच घेतलेला आहे आणि अर्धा इंच आपल्याला खाली दुमडण्यासाठी जातं. आता मी ते 6 इंच एक बॉक्स बनवून घेतलेला आहे. आता त्या बॉक्सवर आपल्याला 2.5 इंच खाली डाऊन करायचे आणि स्लीवचा आकार देऊन
त्या पद्धतीने कट करून घ्यायचं. इथं आपल्याला दंडघेर टाकायचा आहे. मी पूर्णच 6 इंचापर्यंत घेतलेला आहे शिलाई मार्जिन सहित. समोरच्या मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा. ही स्लीव पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला इथं समोरचा भाग आहे, एक मी पट्टी घेतलेली आहे. ती पट्टी दुहेरी आहे. आता ती आपल्या जे ओपन साईड ठेवली होती त्यावर ठेवून अर्धा इंच शिलाई मार्जिन धरून आपल्याला ती शिवून घ्यायची आहे. आता आपण जिथपर्यंत कट केलं होतं तिथपर्यंत आणायचं आणि तिथं थोडंसं आडवं कट मारायचं आहे. आणि ही पट्टी आपल्याला थोडीशी खाली कट करायची आहे. 1 इंच खाली सोडून आपल्याला कट करायची आहे. त्यावर एक दाबटीप टाकून घ्यायची. दाबटीप टाकून फोल्ड करायचे. फोल्ड करते वेळेस अर्धा इंच आपल्याला बाहेर सोडायचे. या पद्धतीने आपण शिलाई मारून घ्यायची. ही पट्टी आपली पूर्ण झालेली आहे. आता आडवा कट तुम्हाला या पट्टीचा समजला नसेल तर या पद्धतीने द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता. आता दुसरी पट्टी घ्यायची आहे आणि ती त्याच पद्धतीने आपल्याला जोडायची उलट्या साईडने. आता ही पट्टी आपल्याला एकेरी ठेवायची आणि आपण जिथं कट मारला होता तिथपर्यंत आणायची. सोयीच्या साईडने घ्यायचं आणि थोडंसं फोल्ड करून डबल फोल्ड करायचे. ही पट्टी पूर्ण आपली बाहेर आली पाहिजे. या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची. आता ही शिलाई आपल्याला थोडीशी खाली घ्यायची आहे. आता तुम्ही इथं थोडंसं डिझाईन करू शकता, नाहीतर चौकोनी कापडही जसे तसं शिवून घेऊ शकता. आता मी इथे थोडासा कोपरा काढलेला आहे. या पद्धतीने तुम्ही शिवून घ्या. पट्टीवर पट्टी ठेवून आपल्याला 1 ते 2 इंचापर्यंत वर शिलाई घ्यायची आहे. खालची पट्टी आपण जिथपर्यंत शिवली होती त्या पट्टीवर आपल्याला अर्धा इंच येईपर्यंत शिलाई घ्यायची आणि आडवी एक शिलाई मारून घ्यायची. आणि खालची पट्टी बाजूला सारून वरच्या पट्टीवर एक दाबटीप टाकून घ्यायची आहे. आपल्या ह्या दोन्ही पट्ट्या तयार झालेल्या आहेत. आता ह्याला थोडासा गळ्याच्या साईडने बरोबर करून गोलाकार देऊन घ्यायचा.
पाठीमागला भाग घ्यायचा आणि शोल्डरवर शोल्डर ठेवून आपल्याला ती जॉईन करून घ्यायची आहे. ही आपली स्लीव आहे. स्लीवला खालच्या बाजूला अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचे. आपली कुर्ती घ्यायची आहे, त्यावर आपल्याला स्लीव ठेवायचे. आता इथं आपल्याला दोन्ही साईड बघायच्या आहेत. उलटी सोयीची साईड बघून आपल्याला स्लीव जोडून घ्यायची आहे. आता आपल्याला स्लीव बरोबर ठेवून शिलाई मारून घ्यायची फिटिंगची. ही सरळ शिलाई घ्यायची. आपण हिपचं जे माप टाकलं होतं तिथपर्यंत या पद्धतीने घ्यायचं. आता दोन्ही साईड आपल्याला शिलाई मारून स्लीव लावून झालेले आहेत. आता आपल्याला खालचा जे कट आहे त्याला असं फोल्ड करून घ्यायचं. यावर तुम्ही प्रेसही करू शकता. आता बघा, या पद्धतीने मी डबल फोल्ड केले. यावर शिलाई मारून घ्यायची. बाजूच्या कटलाही अशीच शिलाई मारून घ्यायची. आता खालच्या साईडने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. गळ्याला शोल्डर लावून घ्यायची आहे. आता गळा आपल्याला मोजून घ्यायचा आहे. गळा हा आपला 13 इंच आलेला आहे. आता आपल्याला बक्रम घ्यायची आहे. हा पेपर मी 14 इंचाचा घेतलेला आहे. आता इथं सरळ रेष ओढून घ्यायची. आता त्या रेषेवर आपल्याला एक इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. आता इथून आपल्याला 2.5 इंच घ्यायचे आणि जे 1चा पॉईंट दिला होता त्या पॉईंटला मिळवायचे. आता या रेषेवर आपल्याला 1 इंचावर पॉईंट देत जायचे. या पद्धतीने हे पॉइंट सगळे मिळून घ्यायचे. आता आपली पूर्ण गळा हा आपला 13 इंचाचा होता, तर 13 येईपर्यंत आपल्याला ही मोजून घ्यायचे. 6.5 इंच या पद्धतीनं खालचा घेर मोजून घ्यायचा आहे.
तिथं पॉईंट द्यायचा, हा पॉईंट त्या पॉईंटला मिळवायचा आणि तिथं थोडासा गोल आकार शेप द्यायचा आहे. या पद्धतीने शेप देऊन आपल्याला कॉलर कटिंग करायची आहे. ही कॉलर आपल्याला कापडावर टाकायची आहे आणि कापड त्या कॉलर बरोबर कट करून घ्यायचं आहे. आता मी इथं कापड कमी पडत होतं त्यामुळे मी जॉईंट दिलेले आहेत. आता ही उलट्या साईडची कापड आहे त्यावर आपण कॉलर ठेवून खालच्या साईडने शिलाई मारून घेत आहोत. आता आपल्याला तिथं फोल्ड करायचं आहे. आता बकरम जिथपर्यंत होती तितका कपडा आपल्याला फोल्ड द्यायचा आहे. आता इथं अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला कापड कट करून घ्यायचं आहे. आता दुसरं कापड घ्यायचं, त्यावर अशी बरोबर कॉलर ठेवायची. शिल्लकचं कापड कट करून घ्यायचं. इथं पण मी अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवलेली आहे. आता आपल्याला बकरमच्या कडेनं एकदम बरोबर अशी शिलाई मारून घ्यायची. शिल्लकचं कापड कट करून घ्यायचं आणि छोटे छोटे कट द्यायचे आहे, कारण आपल्याला इथं पलटी करायचं आहे. आणि असं पलटू त्यावर एक दाब टीप टाकून घ्यायची. एकदम कडनं अशी साफ दाबटीप टाकून घ्या. आता वरचे कॉलर आपण त्याबरोबर आपल्याला पेनने किंवा पेन्सिलने असा वडून घ्यायचा आहे. खडूनही वडू शकता तुम्ही. म्हणजे आपल्याला इथून आपल्याला शिलाई मारायची आहे. कॉलरचं शंटर काढायचं. आपली कुर्ती घ्यायची, कुर्तीच्या पाठीमागल्या भागाचं शंटर काढायचे आणि शंटरवर शंटर ठेवायचे आणि पूर्ण गोलाकार शिलाई मारून घ्यायची आहे. या पद्धतीने दुसऱ्या बाजूलाही शिलाई मारून घ्यायची.
आता दुसऱ्या साईडने आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची आहे। हा ड्रेस आपला पूर्ण झालेला आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला अपलोड होतील। माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।